वर्षा प्रशांत जगताप, वर्ग 7वी, तुकडी अ, शाळा श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू. विषय मी शेतकरी बोलतोय. नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी राजा. होय, मीच तो बळीराजा. राजा फक्त नावालाच बरं का. म्हटले आहे की नावात काय ठेवलं आहे. असू द्या, आज तुम्ही मला माझं मन मोकळं करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. मी खेडोपाडी वाढलो. माझे वडील सुद्धा शेतकरीच होते. शिक्षणाचा विचार कराल तर शाळेची पायरी देखील चढलो नाही. आमच्यावर पर्जन्य राजा नेहमीच रुसलेला. माझ्या मुलांच्या शिक्षणाचा विचार कराल तर एकाला कसं सावकाराकडून कर्ज काढून शिकवलं. डोक्यावर इतकं कर्ज झाले की फेडता फेडता जन्म जातील. दुसरा मुलगा हमाली करतो तर मुलीला सासरकडचे विंड्यामुळे त्रास देतात. असं म्हणतात की शेतकरी अन्नदाता आहे, पण जर त्याच अन्नदात्याची अन्नामुळे आबाळ होत असेल तर तो तुम्हाला अन्न कसं देऊ शकेल. आज शेतकरी हिवाळा असो, पावसाळा असो वा उन्हाळा असो, मी शेतातच राबतो आणि सर्व जगाला अन्न पुरवतो. काही गावात तर उसाट, वाघ अशा किती प्राण्यांना सामोरे जावे लागते. अशामुळे कित्येकांचे जीव गेले. तरीही आम्ही शेतकरी तुम्हाला अन्न पुरवतो. आम्ही आमच्या मुलाबाळांचा विचार कधी केलाच नाही. फक्त इतकाच विचार करत राहिलो की दुसऱ्यांचं पोट कसं भरेल. त्यासाठी घरदार वाऱ्यावर सोडून शेतात झोपायला येतो. झोप नीट लागत नाही, कारण मनात भीती असते. वाघ, लांडगे, कोल्हे आपल्याला काही करणार तर नाहीत ना. शेतीला व शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या. आज शहरात गेलो तर प्रत्येक वस्तू महाग आहे. कानातल्यापासून ते पायाच्या चैनापर्यंत फक्त तोच अन्नाचा भाव कमी, ज्यामुळे आपण जगतो. मला सांगा, आजपर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी मालाला भाव मिळाला नाही म्हणून माल तसाच ठेवून दिला. त्यामुळे तर कित्येकांच्या खाण्याची आबाळ झाली. विचार करा, जर शेतकऱ्यांनी अन्न देणं बंद केलं तर. सगळ्यांना वाटतं शेतीत काय आहे, पण फक्त शेतकऱ्यालाच शेतीचं मोल समजतं. दुसऱ्यांसाठी शेत ही फक्त जमीन आहे, पण शेतकऱ्यांसाठी शेत ही त्यांची आई व त्यांचे जीवन आहे. तरी महाराष्ट्र सरकारला माझी एवढीच विनंती की शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, कारण जर तो खुश राहिला तर आपण सगळे सुद्धा आनंदात राहू. धन्यवाद.